की वय कमी आहे म्हणून बायपास नको, वय जास्त आहे म्हणून बायपास नको. ही एक चुकीची पद्धत आहे. वय आणि बायपास सर्जरी यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तरुण माणसांमध्ये पण ब्लॉकेजेस येत आहेत, ज्यांना बायपास लागते आणि वयोवृद्ध जे आहेत, बरेच वयाने म्हणजे 75, 80, 85 या वयामध्ये सुद्धा ब्लॉकेजेस असलेले पेशंट्स आहेत. आपण या दोन्हीमध्ये जनरल बिलीफ अशी राहते लोकांचं हे असतं, की वय कमी आहे म्हणून बायपास नको, वय जास्त आहे म्हणून बायपास नको. ही एक चुकीची पद्धत आहे. बेसिकली याचं कारण असं आहे, की जिथे सायंटिफिकली ज्या गोष्टीची गरज आहे, ती करायला हवं. त्यामुळे वय आणि बायपास सर्जरी यामधलं कोरिलेशन मी उलट घेईन. एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही 85 आणि 86च्या वयामध्ये सुद्धा पेशंट्स ऑपरेशन होऊन खूप छान आयुष्य जगतात. जो पेशंट ॲक्टिव्ह आहे, जो पेशंट स्वतःची मिनिमम घरातली सगळी कामं सगळी करून स्वतःची ॲक्टिव्हिटी पूर्ण करतो, त्या पेशंटला बायपास मिळून लाईफ परत ॲक्टिव्हली छान जगता येऊ शकतं.